नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फायनान्शियल एज्युकेशनच्या चॅनलवर। मित्रांनो, आपण जर निवृत्तीच्या उंबरठ्यावर असाल किंवा आपल्याला जर त्याचं प्लॅनिंग पाहिजे असेल की चांगल्या प्रकारचं निवृत्तीचं प्लॅनिंग कसं करता येईल, तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। निवृत्ती म्हणजे आयुष्यातील एक असा टप्पा जिथे आपण आपल्या मेहनतीचं फळ उपभोगत असतो, पण यासाठी योग्य नियोजन करणं खूप महत्त्वाचं असतं। आज आपण निवृत्तीचं योग्य नियोजन तुमच्या सुखी भविष्याची गुरुकिल्ली या विषयावर बोलणार आहोत। तुम्हाला माहित आहे का, निवृत्तीनंतर तुम्हाला किती पैशांची गरज असेल आणि ते कसे मिळवता येतील, यासाठी आजच योग्य पावले उचलली पाहिजेत। तुम्ही विचार करत असाल की निवृत्तीसाठी योग्य नियोजन करण्यासाठी कोणती प्रक्रिया आवश्यक आहे, निवृत्ती काळात सुरक्षित आणि सुलभ जीवन जगण्यासाठी गुंतवणूक कुठे करावी हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे। चला या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती घेऊया। पीपीएफ, ईपीएफ, एनपीएस पेन्शन स्कीम, म्युच्युअल फंड, शेअर्समध्ये गुंतवणूक आणि युलिप पेन्शन प्लॅन यांचे फायदे काय आहेत आणि तुम्ही निवृत्तीचे स्वप्न कसे साकार करू शकता, यासंबंधी काही महत्त्वाचे प्रश्न तुमच्या मनात नक्कीच असतील। जसे की निवृत्तीच्या नियोजनाची सुरुवात कधी आणि कशी करावी, तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा किती पैसे लागतील हे ठरवणं किती महत्त्वाचं आहे, गुंतवणुकीचे कोणते पर्याय तुमच्या निवृत्तीच्या उद्दिष्टांसाठी सर्वात योग्य आहेत, पीपीएफ, ईपीएफ आणि एनपीएस यापैकी तुम्हाला सर्वात चांगला पर्याय कोणता वाटतो, शेअर्समध्ये सरळ गुंतवणूक निवृत्तीनंतर सुरक्षित असते काय, युलिप पेन्शन प्लॅन का निवडावा, त्याचे फायदे काय आहेत, निवृत्तीच्या कालावधीत आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तुमचं गुंतवणूक पोर्टफोलिओ कसं असावं, तुमचं निवृत्तीचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही आजपासून कोणती पावले उचलू शकता। मित्रांनो, या सर्वच प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या एकच व्हिडिओत देणार आहे, तर जुळून राहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना। पहिला मुद्दा आहे आपला की रिटायरमेंट प्लॅनिंग। अनेक वर्षाच्या अथक परिश्रमानंतर निवृत्ती हा जीवनाचा श्रेष्ठ असा काळ असला पाहिजे। निवृत्ती काळ हा खऱ्या अर्थाने असा असला पाहिजे की ज्यात तुम्ही शांतपणे बसू शकाल, आराम करू शकाल आणि जीवनातील मागील काळ पण जगू शकाल। पण अशा कोणत्याच अडचणी नसलेला निवृत्ती काळ मिळवण्यासाठी तुम्हाला जीवनाच्या पुढील काळात गुंतवणुकी संबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय घेणे हे अत्यंत आवश्यक असते। आता माझा एक मित्र राज चे मी तुम्हाला उदाहरण देतो। तो 29 वर्षाचा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। मी त्याला त्याच्या निवृत्तीच्या नियोजनाविषयी विचारले तेव्हा तो हसू लागला आणि म्हणाला, तू मस्करी तर करीत नाहीस ना, आताच निवृत्तीचे नियोजन कोण करेल, निवृत्त होण्यास अजून खूप काळ आहे। मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की राज एकटाच नाही जो असा विचार करतो। आज अनेक तरुणांना खूपच चांगला पगार मिळतो आणि वर्तमानात ते आनंदाने आपले जीवन जगत आहेत, पण त्यांनी त्यांच्या भविष्याचा विचार केलेला नाही। सर्वच असा विचार करतात की शक्य तितक्या लवकर निवृत्त झालं पाहिजे, कामापासून मुक्त झालं पाहिजे, चांगले घर असावे, गाडी असावी आणि जीवनासाठी आवश्यक अशा सर्व वैभव वस्तू असाव्यात। परंतु यापैकी खूपच कमी लोक असतात जे खरोखरच हे सर्व मिळवण्यासाठी गंभीर होतात आणि त्याचबरोबर काम करतात। निवृत्तीच्या नियोजनासाठी काही प्रक्रिया खूपच आवश्यक आहेत, जसे की निवृत्तीनंतर तुमचा मासिक खर्च किती असेल याचा अंदाज काढा। मेडिकल खर्चासाठी एक ठराविक रक्कम काढून ती बाजूला ठेवा। सरासरी आयुष्य तुमच्या कुटुंबाच्या भूतकाळाला लक्षात घेऊन तुमचे वय निश्चित करा। तुमचे अंदाजित आयुष्य लक्षात घेऊन निवृत्तीसाठी किती रकमेची आवश्यकता असेल याचा अंदाज काढा। या रकमेसाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची गुंतवणूक, कोणते ॲसेटमध्ये किती गुंतवणूक करावी ते निश्चित करा। मित्रांनो, निवृत्तीसाठीचे नियोजन करणे जरुरी का आहे ते आता पाहूया। सरकारद्वारे प्रायोजित कोणतीच पेन्शन योजना नाही। अमेरिका आणि ब्रिटनप्रमाणेच भारतात सिनियर सिटीजनसाठी निवृत्तीचा कोणताच लाभ मिळत नाही। त्या देशात तर पेन्शन मिळते, येथे मात्र सरासरी कर्मचाऱ्यांनाच हा लाभ मिळतो, तो सरकारी कर्मचाऱ्यांना, सर्वच नागरिकांना तो लाभ मिळत नाही। सरकारी आयुष्यातील वाढ, मेडिकल क्षेत्रातील नवनवीन संशोधन आणि इनोव्हेशनमुळे सरासरी आयुष्य वाढले आहे। याचा अर्थ असा होतो की तुम्ही जास्त वर्ष जगाल, म्हणजेच अधिक वर्षाचा निवृत्ती
काळ तुम्हाला लाभेल. मेडिकल एमर्जन्सी, आज आरोग्याविषयी समस्या पण वाढलेल्या आहेत आणि मेडिकल खर्चात तर खूपच वाढ झालेली आहे. यामुळे निवृत्तीनंतर तुम्हाला अधिक पैशांची व्यवस्था करावी लागेल. जर तुमच्याजवळ यासाठी पुरेसे पैसे नसतील तर तुम्हाला तुमच्या घरासहित इतर संपत्तीचीही विक्री करावी लागेल. लक्षात ठेवा, मेडिक्लेम नेहमीच पुरेसा नसतो. मर्यादित परिवार, आजच्या तरुणांची 1 किंवा 2च मुले असण्याची इच्छा असते. पश्चिमी संस्कृतीच्या आक्रमणाने संयुक्त परिवार आता विभक्त झालेले आहेत आणि आता मर्यादित परिवार, न्यूक्लिअर फॅमिली वाढत आहे. यामुळे वृद्धावस्थेत मुलगा किंवा मुलगी काळजी घेतील की नाही यासाठी आपण स्वतःच आपले जीवन जगू शकू यासाठी निवृत्तीचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. फुगावा, तुम्ही तुमचे काम करा की करू नका, पण फुगावा म्हणजे काम करतच असतो. फुगावा हा तुमच्या तिजोरीत पडून असलेल्या पैशांचे मूल्य कमी करतो, तुमच्या बचतीच्या रकमेत पण तो घट करतो. यासाठी निवृत्ती काळाचे नियोजन करते वेळेस या फुगाव्याचा पण लक्षात घेणे जरुरी आहे. भविष्यातील खूप काही गोष्टींचा आधार हा तुमची वर्तमान स्थिती आणि निवड यावर अवलंबून असतो. वर्तमान काळात योग्य नियोजनासोबत योग्य निर्णय घेतला असेल तर निश्चितपणे तुमचा निवृत्ती काळ खूपच चांगला जाणार आहे. निवृत्ती काळात तुम्हाला किती पैशाची गरज असेल हे कसे ठरवायचे? निवृत्तीच्या नियोजनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला निवृत्ती काळात किती पैशांची गरज असणार आहे हे निश्चित करणे. जर हा अंदाज खोटा ठरला तर तुमची समस्या अधिक वाढणार आहे हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ समजा की निवृत्तीच्या वेळेस तुमच्या 1 महिन्याचा खर्च 20,000 रुपये असेल आणि तुम्ही 30 वर्षानंतर निवृत्त होणार असाल. फुगाव्याचा दर हा 6% गणतीत घेतला तर तुम्हाला 30 वर्षानंतर महिन्याला 1,20,000 रुपयांची गरज असेल. जर तुमचे सरासरी आयुष्य हे 80 वर्षाचे गणले म्हणजेच निवृत्तीनंतर 20 वर्ष, तर निवृत्तीच्या अंती तुम्हाला महिन्याला 3,90,000 रुपयांची गरज असणार आहे. निवृत्तीनंतर व्याज स्वरूपात एवढी मोठी रक्कम मिळवण्यासाठी तुमच्याजवळ कमीत कमी 4 ते 5 करोड रुपये असले पाहिजे. जर एवढी मोठी रक्कम तुम्हाला निवृत्तीच्या वेळेस हवी असेल तर स्वाभाविकपणे तुम्हाला आत्ताच तुमच्या बऱ्यापैकी रकमेची गुंतवणूक हे केलीच पाहिजे. गुंतवणूक कोठे करावी हा प्रश्न आता तुम्हाला नक्कीच पडला असेल. इथे दाखवलेल्या गुंतवणुकीच्या विविध पर्यायांवर तुमची जोखीम घेण्याची क्षमता आणि निवृत्तीच्या वेळेस तुम्हाला किती पैशांची गरज असेल या गोष्टींना लक्षात घेऊन तुम्ही काही सांगितलेल्या 1 किंवा त्यापेक्षा अधिक ॲसेट्समध्ये गुंतवणूक हे केली जाऊ शकते. इथे काही पर्याय आपण पाहूया. PPF आणि EPF सारखे पेन्शन फंड. तुम्ही PPF मध्ये काही रकमेची गुंतवणूक करून बचतीला सुरुवात करू शकता. PPF ही एक सरकारी योजना आहे जिच्यात तुम्हाला वार्षिक 8.7% फायदा मिळू शकतो. तुम्ही PPF मध्ये वार्षिक 500 रुपये ते 1,50,000 रुपयापर्यंतची गुंतवणूक तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकता. त्यात 15 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो. त्यानंतर पण अधिक 5 वर्षापर्यंत तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ती करू शकता. 7व्या वर्षापासून तुम्ही 50% रक्कम PPF खात्यामधून काढू शकता. EPF म्हणजे कर्मचारी आणि त्यांची कंपनी दोन्हीही 12% योगदान करतात. कर्मचाऱ्यांची इच्छा असेल तर ती जास्त पण योगदान करू शकतात, पण कंपनीसाठी ते बंधनकारक नसते. 20 अधिक कर्मचारी असलेली कोणत्याही कंपन्यांच्यासाठी कर्मचाऱ्यांना हा लाभ घेणे आवश्यक आहे. त्याचा व्याजदर प्रत्येक वर्षाला बदलत असतो. या फंडला सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज CBT निश्चित करतात. सध्या हा व्याजदर 9.5% आहे. अपडेट जर तुम्ही पाहिलं तर तो बदलता असू शकतो. कर्मचारी निवृत्त झाल्यावर ही रक्कम काढून घेऊ शकतात किंवा नोकरी सोडल्यावर पण ते हा फंड काढून घेऊ शकतात. दुसऱ्या बाबतीत अर्थात नोकरी सोडल्याच्या बाबतीत तुम्ही इतर ठिकाणी नोकरीस लागल्यावर हे PF अकाउंट ट्रान्सफर पण करू शकता. दुसरा मुद्दा आहे की नॅशनल पेन्शन स्कीम, ज्याला आपण NPS म्हणतो. NPS ही प्रमाणातील एक नवीन पेन्शन योजना आहे. केंद्र सरकारने 1 मे 2009ला ही योजना अंमलात आणलेली होती. ही योजना गुंतवणूकदाराला त्यांच्या वृद्धावस्थेसाठी मिळकतीची हमी देते. तसेच त्यामध्ये बाजारावर आधारित आकर्षक मिळकतीचा पर्याय पण असतो. NPSच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुंतवणूक करू शकता. म्हणजेच तुम्ही तुमच्या गुंतवणुकीपैकी किती रकमेची गुंतवणूक इक्विटी मार्केटमध्ये
किंवा किती कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये आणि किती सरकारी दस्तऐवजांमध्ये करणार याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. या स्कीमने संचालक पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ॲथॉरिटी म्हणजे PFRDA करते. नंतरचा पर्याय आहे म्युच्युअल फंड. जे लोक इक्विटीमध्ये गुंतवणुकीची जोखीम उचलू शकतात परंतु शेअर बाजाराच्या उतार चढावाचे निरीक्षण करणे तपासणे यासाठी वेळ मिळत नाही अशा लोकांसाठी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक हा चांगला पर्याय आहे, पण त्याचे चांगले नियोजन करावे लागते. गुंतवणुकीसाठी हा सर्वात चांगला पर्याय आहे कारण की त्यात प्रत्येक गुंतवणूकदारास अनुकूल अशा विविध प्रकारच्या स्कीममध्ये गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध असतो. कमी ट्रान्झॅक्शन खर्च, टॅक्सचा लाभ आणि प्रोफेशनल मॅनेजमेंटचा पण लाभ मिळतो. इक्विटी म्युच्युअल फंड किंवा ज्या शेअर्समध्ये 100% गुंतवणूक केली जाते ते दीर्घ कालावधीसाठी वार्षिक सरासरी 12 ते 15% कमाई सहजतेने करून देतात. बॅलन्स फंड 65 ते 70% गुंतवणूक इक्विटीमध्ये करतात आणि बाकीचे गुंतवणूक डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये करतात. त्यात पण दीर्घ कालावधीसाठी सरासरी वार्षिक 10 ते 11% कमाई मिळते. जी लोक कमी जोखीम घेऊ शकतात आणि निवृत्तीच्या जवळ असतात त्यांच्यासाठी डेट फंड खूपच अनुकूल असतात. डेट फंड कॉर्पोरेट आणि सरकारी बॉन्डमध्ये गुंतवणूक करत असतात जे अधिक सुरक्षित असतात. निवृत्तीच्या नियोजनासाठीची श्रेष्ठ व्यूहरचना SIP मार्फत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे ही होय. नंतरचा एक पर्याय आहे शेअर्समधील सरळ गुंतवणूक. शेअर्समधील सरळ गुंतवणूक ही तुम्हाला चांगली कमाई देऊ शकते. खास करून दीर्घ कालावधीसाठी ते चांगली कमाई करून देतात. रिसर्च आणि अभ्यासावरून असे समोर आले आहे की इक्विटी हे गुंतवणुकीच्या इतर पर्यायांच्या तुलनेत दीर्घ कालावधीसाठी चांगली आवक देतात. ब्लू चिप कंपनींच्या शेअर्समध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक ही केली पाहिजे ज्यामध्ये चांगले आवक करून मिळते आणि डिव्हिडंडची पण चांगली अशी रक्कम मिळू शकते. अजून एक पर्याय आहे युलिप पेन्शन प्लॅन. युलिप पेन्शन प्लॅनमध्ये विम्याचे कवच आणि गुंतवणुकीचा पर्याय असे दोन्ही लाभ मिळतात. IRDAने युलिप पेन्शन प्लॅनमध्ये गॅरंटेड इन्कम देण्याची मार्गदर्शिका जाहीर केलेली आहे. त्यामुळे कंपन्या सुरक्षित गुंतवणूक म्हणून डेट मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणूक करतात आणि अधिक गुंतवणूक करतात. यामुळे अधिक आवक मिळण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी ती खास आकर्षक नाही. युलिप पेन्शन प्लॅनमधील गुंतवणुकीवर आयकराच्या कलम 80C अंतर्गत करमुक्तीचा लाभ पण मिळत असतो. मुदतीनंतर मिळणाऱ्या रकमेवर पण कर लागू होत नाही. मित्रांनो, आता आपल्याला कळलं आहे की निवृत्तीचं योग्य नियोजन म्हणजे फक्त पैसे गुंतवणं नाही तर ते आपल्या गरजा आणि जीवनशैली लक्षात घेऊन शहाणपणाने केलेलं नियोजन आहे. योग्य वेळी केलेली योग्य गुंतवणूकच तुम्हाला निवृत्तीनंतरची आर्थिक चिंता दूर करू शकते. आता आपण पाहिलं की PPF आणि EPF सारख्या सुरक्षित पर्यायांपासून म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये सरळ गुंतवणुकीसारख्या पर्यायांपर्यंत तुम्ही निवृत्ती काळासाठी कोणती गुंतवणूक कशी करू शकता. NPS आणि युलिप सारख्या योजनांमुळे दीर्घकालीन फायदा मिळू शकतो. स्मरण ठेवा, आज केलेली शहाणपणाची गुंतवणूक तुमचं उद्याचं सुरक्षित भविष्य घडू शकते. तुमच्या निवृत्तीच्या सुखी काळासाठी योग्य नियोजन करण्याचं कधीही विसरू नका. तुमची निवृत्ती म्हणजे तुमच्या कष्टाचं फळ आहे, ते गोड असावं यासाठी योग्य नियोजन आजच सुरू करा. अधिक माहितीसाठी तुम्ही त्वरित सल्ला तज्ज्ञांचा घेऊ शकता आणि तुमच्या निवृत्तीचं भविष्य निश्चित करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांनी शेअर करा आणि आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा उपयुक्त व्हिडिओसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला हरकत नाही आणि आम्हाला सुद्धा सपोर्ट करायला हरकत नाही. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.